नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे काय चालू घडामोडीचे मुद्दे आहेत त्यांचा आपल्याला सविस्तर आढावा घ्यायचा आहे आणि आजच्या दिवशी कोणता दिन साजरा केला जातो म्हणजे दिन विशेष कोणता आहे तो देखील मी तुम्हाला सांगणार आहे, तो आपण शेवटी घेऊयात। ओके, तर अशा पद्धतीने आजची आपली सुरुवात असेल आणि यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। चला बघूयात पहिला प्रश्न काय आहे। 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा जी 2026 मध्ये पार पडली, तर ही महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा जी आहे ही भारतामध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी पार पडली अशा स्वरूपाचा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल। तर याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, तर हैदराबाद या ठिकाणी ती पार पडलेली आहे। ओके, अशा पद्धतीने त्याचा म्हणजे आपण प्रश्न तयार केलेला होता आणि इथे हे पण लक्षात घ्या बघा, या वरिष्ठ महिला कबड्डीमध्ये कोणत्या संघाने बाजी मारली, कोणता संघ जिंकला, तर हा हरियाणा संघ जिंकलेला आहे। क्लिअर सर्वांना लक्षात येते का? अशा पद्धतीने तुम्हाला समजून घ्यावं लागेल। ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स जो 2026 ला नवीन वर्षी प्रसिद्ध करण्यात आला आणि सॉफ्ट पॉवर जी असते, सॉफ्ट पॉवर म्हणजे काय, इतर देशांवरती प्रभाव टाकण्याची शैली, आणि या पद्धतीमध्ये सर्वात पहिल्या स्थानावरती कोणता देश आहे किंवा कोणत्या देशाने या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाला स्वतःचं नाव इथे म्हणजे आणलेलं आहे किंवा कोरलेलं आहे पहिल्याच स्थानी। तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स जो आहे हा इंडेक्स कोणती संस्था प्रसिद्ध करते, तर ब्रँड फायनान्स म्हणून ही एक संस्था आहे आणि ही संस्था काय करते, ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स प्रोड्यूस करते आणि किंवा मग प्रसिद्ध करते, पब्लिश करते असं आपण म्हणूयात। आणि या इंडेक्समध्ये किंवा या यादीमध्ये किती देश होते, तर 193 देशांची ही यादी आहे। त्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाचं नाव हे अमेरिका या देशाचं आहे, ज्याला तुम्ही युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असं म्हणता, दॅट इज इन शॉर्ट USA। ओके, क्लिअर सर्वांना? आता आपण जाऊयात पुढे। तिसरा प्रश्न बघा, 2026 मध्ये भारताचे स्थान ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स मध्ये कितव्या क्रमांकाचं आहे किंवा काय भारताचं स्थान आहे, तर भारत हा 32व्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे। आपण कितव्या क्रमांकावरती आहोत, 32व्या क्रमांकावरती आहोत। लक्षात ठेवा, विसरू नका आणि लक्ष द्या। इथे काही गोष्टी आवर्जून समजून घ्या। पहिल्या स्थानावरती अमेरिका आहे, दुसऱ्या स्थानावरती चायना, तिसऱ्या स्थानावरती जपान, चौथ्या स्थानावरती UK आणि 5व्या स्थानावर जर्मनी, 6व्या स्थानावर फ्रान्स, 7व्या स्वित्झर्लंड, 8व्या कॅनडा, 9व्या इटली आणि 10व्या UAE। अशा पद्धतीने हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। परंतु तुम्हाला 10चे 10 देश विचारले जाणार नाहीत, लक्षात घ्या। मी तुम्हाला थोडीशी एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे। क्लिअर? तुम्हाला हा चायना एक लक्षात ठेवायचा आहे, चायनाचा कितवा क्रमांक आहे तो एक लक्षात ठेवा। चायना हा आपल्यापेक्षा खूप पुढे असलेला देश आहे मित्रांनो, विकासाच्या दृष्टिकोनातून, लक्षात घ्या बरं का। आता आपण पुढे जाऊयात। नंतर बघा, भारतामध्ये पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारं पहिलं राज्य कोणतं ठरलंय आणि ज्या राज्यामध्ये 96% अधिक लोक साक्षर झालेले या ठिकाणी बघायला मिळतात, ते राज्य कोणतं आहे, तर ते जे राज्य आहे ते केरळ हे राज्य आहे। केरळ राज्यामध्ये डिग्रीपर्यंत म्हणजे ग्रॅज्युएटपर्यंत जे शिक्षण दिलं जाणार आहे ते सर्व शिक्षण हे मोफत असणार आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, लक्षात घ्या। नंतरचा पुढचा प्रश्न, केंद्रीय पर्यटन मंत्रालय जे आहे या मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या, काय प्रसिद्ध केलंय, तर इंडिया टुरिझम डेटा कॉम्पेडियम 2025चा हा डेटा आहे। ओके, आणि या डेटानुसार पहिल्या क्रमांकावर असलेलं कोणतं राज्य आहे भारतातलं ते तुम्हाला सांगायचं आहे की पर्यटनाच्या दृष्टीने कोणतं राज्य हे एकदम सर्वोच्च स्थानी आहे, तर महाराष्ट्र हे राज्य सर्वोच्च स्थानी आहे। ओके, लक्षात राहू द्या। आणि मला सांगा तुम्ही, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणत्या शहराला म्हटलं जातं ते एकदा कमेंट करून सांगा। ते IMP बरं का, महत्वाचं आहे। CISF च्या वंदे मातरम कोस्टल
सायक्लोथॉन 2026 चे आयोजन कोणत्या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये झालं ते प्रामुख्याने तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. कळालं सर्वांना? असं. आता आपण पुढे जाऊ, नंतरचा प्रश्न बघू. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, बघा ॲडव्हान्टेज विदर्भ 2026 अंतर्गत आयोजित, कुणाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलं? ॲडव्हान्टेज विदर्भ या संस्थेच्या अंतर्गत काय आयोजित करण्यात आलं? इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह हा बिझनेसच्या संदर्भामधला मुद्दा आहे आणि या कॉन्क्लेव्हमध्ये कोणता जिल्हा किंवा हे जे आयोजन आहे हे आयोजन कोणत्या जिल्ह्यामध्ये करण्यात आलं ते तुम्हाला सांगायचं आहे. आयोजन कुठे करण्यात आलं तर ते प्रामुख्याने नागपूरला आयोजन करण्यात आलं, जी आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी आहे, सर्वांना माहिती आहे. आणि त्यानंतर बघा रे, कोणत्या अभयारण्यातील चर्चेत असलेले लाडो, जी वाघिणीचं नाव आहे, लाडो नावाची वाघीण आहे आणि या वाघिणीचं नाव चेंज केलंय, बदललंय आणि नाव काय ठेवलंय? हिरकणी असं तिचं नाव ठेवलंय. आणि हे कोणत्या अभयारण्याच्या संदर्भामध्ये ही वाघीण आहे किंवा कोणत्या अभयारण्यातली वाघीण आहे तर ती पेंच नावाचं जे अभयारण्य आहे या अभयारण्यातली ती काय आहे? वाघीण आहे. या पेंच अभयारण्याला नुकतंच काय नाव दिलेलं आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू किंवा पंडित नेहरू राष्ट्रीय अभयारण्य अशा पद्धतीने नाव दिलंय, जे नागपूरला अभयारण्य आहे. आता हे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती अभयारण्य आहेत तर 6 राष्ट्रीय अभयारण्य आहेत. तुम्हाला असं विचारलं जाईल महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय अभयारण्य म्हणण्यापेक्षा राष्ट्रीय उद्यान किती आहेत तर 6 आहेत. त्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे जो चंद्रपूरला आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे जे मुंबईला आहे आणि पेंच राष्ट्रीय उद्यान ज्याला पंडित नेहरू राष्ट्रीय उद्यान म्हटलं जातं जे कुठे आहे तर पेंच म्हटल्यावर नागपूरला आहे. आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे कुठे? गोंदियाला आहे. त्यानंतर गुगामल राष्ट्रीय उद्यान हे कुठे बघायला मिळतं तर हे अमरावतीला बघायला मिळणार आहे. आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? ओके, आणि तेवढं मला तुम्ही काय करा, कमेंट करून सांगा चांदोली राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आपण पुढे जाऊयात. नंतर बघा 2047 पर्यंत सर्वांसाठी मोहिमेअंतर्गत 100% विमा संरक्षण प्राप्त करणारं भारतातलं पहिलं जिल्हा कोणता ठरलेला आहे? कोणत्या जिल्ह्याने की 100% विमा देण्याचं जे काय लक्ष्य आहे ते समोर ठेवलंय 2047 पर्यंत तर ते अलवर नावाचा जिल्हा आहे. आणि हा अलवर नावाचा जिल्हा हा राजस्थानमध्ये आहे. कुठे आहे? राजस्थान या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. एक शेवटचा प्रश्न आहे, जागतिक कडधान्य दिन जो आहे हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आणि हेच आपलं दिनविशेषणाचा किंवा दिनविशेष आपला हा असणार आहे आणि ज्याचं करेक्ट उत्तर आजची तारीख 10 फेब्रुवारी ही तारीख असणार आहे. लक्षात ठेवा, अशा प्रकारचे आपले प्रश्न असतात. प्रश्न खूप जबरदस्त असतात, त्यासाठी तुम्ही या प्रश्नाचा चांगला सराव करा. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.